हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक स्नॅक्सचा प्रकार बघणार आहोत। झटपट होणार आहे, अगदी कमी वेळात आणि घरातल्या साहित्यांपासून होणार आहे। आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, त्यामुळे बरेच जण काय होतं प्रवासाला जातात। सो प्रवासात काहीतरी आपल्याला असं ड्राय काहीतरी खायला पाहिजे, ड्राय स्नॅक्स। सो आपण त्यासाठी ही स्पेशल रेसिपी करतोय। त्याचं नाव आहे लसुणी मुरमुरा चिवडा। आता हे ना फक्त प्रवासासाठीच नाही तर तुम्ही वर्षभर 12 महिने हे करू शकता। मधल्या वेळेला काही खायला हवं असेल किंवा डब्यात जर काही ड्राय स्नॅक्स द्यायचं असेल तर नक्कीच आहे ना ही रेसिपी तुम्हाला उपयुक्त होईल। सो तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। लसुणी मुरमुरा चिवडा करण्यासाठी ना एक छोटा मिक्सर घेतलेला आहे मी। त्यात ना एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे, मुरमुऱ्याच्या अंदाजाने आपण मीठ टाकून घेणार आहोत। आता हे ना आपण छानपैकी बारीक करून घेऊयात। आपण हे छान बारीक करून घेतलेले आहे। एक मोठी कढई ठेवलेली आहे मी गॅसवर। त्यात ना 2 मोठे बाउल ना मी चुरमुरे घेतलेत। आपण जे भेळेला वापरतो ना मुरमुरे ते घेतलेले आहे। आणि आता हे ना 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर आपण भाजून घेऊ किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपण छानपैकी भाजून घेऊयात। हे 2 ते 3 मिनिटं आपण छानपैकी ना चुरमुरे परतून घेतलेले आहेत। आणि आता तुम्ही बघू शकताय की इतके छान कुरकुरीत झालेत। मी तुम्हाला आवाज ऐकवते। आता आपण ना एका बाउलमध्ये हे सगळे काढून घेऊया। चिवड्याला फोडणी देण्यासाठी ना एका कढईत 2 चमचे मी तेल गरम केलंय। त्यात आता अर्धी वाटी आपण आहे ना शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। आणि आता आपण ते ना भाजून घेऊ, पण अर्धे भाजून घ्यायचे। शेंगदाणे छान आपण थोडेसे भाजून घेतले। आता ना आपण त्यात ना 7-8 कढीपत्त्याची पानं टाकूया। आता आपण ना हा बारीक केलेला जो मसाला आहे ना, लसूण, त्यानंतर मग मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट, मीठ, हे सगळं ना आपण आता टाकून घेतलंय। आणि ना बारीक गॅसवर आपण ना हे छान परतून घेऊयात, म्हणजे ह्याच्यातला जो लसूण आहे ना तो छानपैकी कुरकुरीत होईल। मसाला 1 मिनिट छानपैकी फ्राय केला। आता आपण ना ह्याच्यातनं चुरमुरे टाकून घेऊयात आणि ना गॅस बंद करूयात। आपण चुरमुरे सगळे आपण ह्याच्यात टाकून घेतले। आता आपण मस्तपैकी ना हे मिक्स करून घेऊया। आपला चिवडा पूर्ण गार झालेला आहे। आता मी ना अर्धी वाटी शेव टाकलेली आहे। ही मी 0 नंबरची टाकली आहे। तुम्हाला 0 नंबरची टाकायची असेल तरी टाकू शकता किंवा मीडियम जी मिळते ती टाकली तरी चालते। या चिवड्यात ना अशी ही शेव खूप सुंदर लागते। तर फ्रेंड्स, मस्त आपला असा लसुणी मुरमुरा चिवडा तयार आहे। हा 15 दिवस मस्त टिकतो। तो तुम्ही ना एका एअरटाईट कंटेनरमध्ये छानपैकी स्टोर करू शकता।